हीच थोर भक्ती आवडते देवा. कोणती? हीच थोर भक्ती आता जी आपण केली ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची राहावे. चित्ती असू द्यावे समाधान. प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगतमान्य आणि आज आपण ज्यांची बीज साजरी करतोय असे संत श्रेष्ठ तुकोबारायांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. अतिशय प्रसिद्ध असा अभंग आहे, सर्वांच्या पाठांतरातला आहे. आज तुकोबाराय या बीजाच्या दिवशी सदेह वैकुंठास गेले महाराज. अनेक जण या गोष्टीवर शंका उपलब्ध करतात, परंतु शंका जे उपलब्ध करतात त्यांच्या स्वतःच्याच जीवनावर किती शंका उपलब्ध आहेत हे आधी त्यांनी पाहावं, नाही का? लोक असं म्हणतात तुकोबाराय सदेह कस काय वैकुंठाला गेले, याचं काय प्रमाण आहे? याचं प्रमाण असं आहे महाराज की तुकोबाराय ज्यावेळेस वैकुंठाला गेले त्यावेळेस निळोबाराय तिथे नव्हते महाराज. आपल्या सर्वांना प्रसंग माहितीच आहे, परंतु तुकोबाराय निळोबारायांना शब्द दिला होता तुकोबारायांनी, जेव्हा कधी जाईल त्यावेळेस तुला भेटून जाईल, नाही का? परंतु योगाने योग निळोबाराय तिथं नव्हते आणि तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले. निळोबारायांना हे कळलं महाराज की तुकोबाराय वैकुंठवासी झाले, वैकुंठास गेले. परंतु निळोबारायांची गुरुभक्ती एवढी प्रबळ होती महाराज. निळोबारायांनी उपोषण सुरू केलं महाराज, अन्न जल त्याग केला आणि तुकोबारायांना अशी प्रार्थना केली, महाराज एक तर तुम्ही वैकुंठावरून मला भेटायला येताल, नाहीतर मी वैकुंठवासी होईल. महाराज अन्न जल त्याग केला आणि महाराज निळोबारायांची गुरुभक्ती थोर आणि तुकोबारायला परत वैकुंठावरून या पृथ्वी तलावर यावं लागलं महाराज. निळोबारायांची भेट वैकुंठीचे वासी आणि वैकुंठीचे आम्ही वैकुंठीचे वासी आलो याचं कारणासी, आलो याची कारणासी, आलो याची कारणासी, याची कारणासी. बीज वाढवाया नाम, बीज वाढवाया नाम. आम्हानिसी करणे काम, आम्हानिसी करणे काम, आम्हानिसी करणे काम, आम्हानिसी करणे काम. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, नाही का महाराज? तुकोबाराय वैकुंठावरून आले आणि पुढे थोडासा प्रसंग आपल्याला कधी माहिती नसेल एखाद्या वेळेस महाराज. तुकोबाराय निळोबारायांना भेटण्यासाठी परत आले. निळोबारायांनी दर्शन घेतलं महाराज आणि तुकोबारायांनी एक आपली वस्तू निळोबारायांकडे दिली त्यावेळेस, जी आजही कीर्तनात आपल्या समोर उभी असते. विणा दिला महाराज तुकोबारायांनी आपला निळोबारायांच्या हातामध्ये आणि सांगितलं, जा नामस्मरणाचा प्रचार करा, गावोगावी कीर्तन करा, माझ्या पांडुरंगाच्या नावाचं भजन करा. आणि तेव्हापासून महाराज तो वारसा पुढे चालत आला बरं का. कीर्तनामध्ये तुम्ही जर आपण ज्ञानेश्वर महाराजांची सिरियल पाहिली असेल, येते ना ज्ञानेश्वर महाराजांची सिरियल, त्यावेळेस ज्ञानोबारायांचं जे कीर्तन तुम्ही जर बघितलं ना त्याच्यामध्ये, त्यावेळेस ज्ञानोबारायांच्या हातामध्ये विणा नव्हता महाराज. विणा असावा तो नामदेव महाराजांच्या हातात. त्यावेळेस प्रत्येक कीर्तनकारानं विणा घ्यावा, कीर्तनामध्ये विणा उभा टाकावा, ही त्यावेळेसची अशी प्रथा नव्हती. परंतु ज्या वेळेस निळोबारायांनी तुकोबारायांना विणा दिला, तोच विणा पुढे निळोबारायांनी हैबत बाबांच्या हाती दिला. पुढे असा प्रचार सुरू झाला. आणि विणा म्हणजे काय आहे तर नाद, आणि पंढरपूरच्या पांडुरंगाला नाद ब्रह्म असं म्हटलेलं आहे महाराज. आपण इकडे
ओडिसामध्ये जाल तिकडे अन्न ब्रह्म, हा, तिरुपती बालाजीला जाल तिकडे संपत्ती जास्त आहे, सोन्याचं सगळं आहे तिकडे, नाही का, तिथे संपत्तीला जास्त महत्व आहे. परंतु पांडुरंगाच्या ठिकाणी गेलात तर नाद ब्रह्म महत्वाचं आहे. नाद ब्रह्म म्हणजे काय, तर भजन करा पांडुरंगाचं. जेवढं नामस्मरण तुम्हाला करता येईल तेवढं नामस्मरण करा. जेवढं सतसंग करता येईल, संतांचा संग करता येईल तेवढा संतांचा संग करा. म्हणून हा नाद ब्रह्म असा पंढरपूरचा पांडुरंग आणि त्यांचे परम भक्त असणारे हे आपले तुकोबाराय. आणि हा तुकोबारायांचा 4 चरणांचा अभंग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय खरी भक्ती काय असते ती आपल्याला सांगतायत. हेची थोर भक्ती आवडते देवा. देवाला कोणती भक्ती आवडते, नाही का, भक्ती अनेक जण करतात महाराज, परंतु देवाला नेमकी कोणती भक्ती आवडते ते तुकोबार आपल्याला सांगतात या अभंगामध्ये. आता भक्ती आवडते, पर भक्ती एकटी कधीच नसते बरं का महाराज. हा, भक्ती ही एकटी कधीच नसते, भक्ताच्या अनुषंगाने भक्ती निर्माण होत असते. भक्ती भक्ती रे नमो भावे विन भक्ती भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये, नाही का महाराज. भक्ती जर आपल्याला मिळवायची असेल किंवा भक्ती जर कुठे सापडवायची असेल तर तिथं भाव फार महत्वाचा असतो. ज्ञानोबाराय आपल्या हरिपाठामध्ये आपल्याला सांगतात. आणि भाव कोणाच्या ठाई असतो, तो भाव हा भक्ताच्या ठाई असतो महाराज. तसा भाव प्रत्येकाच्या ठाई असतो पण तो वेगवेगळा असतो. भक्ती प्राप्त होण्यासाठीचा भाव हा भक्ताच्या ठिकाणी असतो. म्हणजेच हीच थोर भक्ती आवडती देवा हे सांगत असताना भक्ती कोणती आवडते हे सांगत असताना तुकोबाराय आपल्याला अप्रत्यक्षपणे भक्त कसा आवडतो हे सांगतायत. सांगण्याचा उद्देश हा होता महाराज. आणि आपण भागवतामध्ये सुरुवातीला ऐकलेले महाराज, एकदम पहिल्या दिवशी आपल्याला कथा ऐकण्यात मिळते की भक्ती आणि तिचे 2 मुलं असतात, ज्ञान आणि वैराग्य. असं काहीतरी भक्ती नारद मुनींना भेटली स्त्री रूपामध्ये आणि त्या भक्तीने नारद मुनींना सांगितलं. नारद मुनींनी त्यांच्याकडे पाहिलं आणि नारद मुनींनी त्यांना प्रश्न विचारला की मुली तू कोण आहेस, हा, आणि ही 2 मुलं कोण आहेत. 2 मुलं म्हातारी दिसत आहेत परंतु आई मात्र तरुण दिसते, असं कसं काय झालं. त्यावेळेस भक्ती त्यांना सांगते की महाराज, मी कर्नाटक प्रांतामध्ये फिरत असताना माझ्यावर असा प्रभाव पडला की मी आणि माझे 2 मुलं हे वृद्ध झालो महाराज. भक्तीचा क्षय झाला. थोडक्यात सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर मी तरुण झाले परंतु ज्ञान आणि वैराग्य मात्र अजून कसे आहेत, वृद्धच आहेत. याच्यासाठी काय करावं, कारण ज्ञान वैराग्य आणि भक्ती हे त्रिकूट साध्य झाल्याशिवाय माणसाच्या जीवनाचं भलं होत नाही किंवा जे साधायसाठी आलोय आपण मनुष्य जीवनामध्ये ते आपल्याला मिळत नाही. मग त्यानंतर नारद मुनींनी भक्ती माताला असा आशीर्वाद दिला किंवा असं वचन दिलं की मी याच्यावर नक्की काहीतरी काय करेल, उपाय शोधेल. आणि नारद मुनी ध्यानस्थ बसले महाराज. नारद मुनी ध्यानस्थ बसले, काय करत असतील हो महाराज, भजन करत असतील की नाही. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण
महाराजांचं नामस्मरण करत करत ध्यानस्थ झाले. याच्यावर काय उपाय असेल जेणेकरून भक्तीही वाढावी, ज्ञान सुद्धा वाढावं आणि वैराग्य सुद्धा संपन्न व्हावं. ब्रह्मदेव प्रगट झाले महाराज. ब्रह्मदेव, नारद मुनी हे ब्रह्मदेवाचे मानस पुत्र आहेत. ब्रह्मदेव प्रगट झाले. नारद मुनींनी ब्रह्मदेवाला विचारलं की याच्यावर काय उपाय आहे. त्यावेळेस ब्रह्मदेवाने नारद मुनींना एक मंत्र दिला महाराज. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. टाळी वाजवा. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हो, ब्रह्मदेवांनी नारद मुनींना हा मंत्र दिला महाराज. या मंत्राचा प्रचार प्रसार करा, भजन करा, सत्संग करा, जेणेकरून ज्ञान वैराग्य दोन्ही पुष्ट होतील आणि भक्ती सुद्धा सुखी होऊन जाईल. तरी सुद्धा महाराज हे नामस्मरण करणं थोडंसं अवघडच आहे की नाही? थोडा जास्त वेळ लागतो. आपल्या संतांनी काय केलं माहितीये का महाराज? याच थोडासा अजून सोपं करून आपल्याला सांगितलं. ज्ञानोपारायणांनी सांगितलं, तुकोपारायणाने सांगितलं. मंत्र जपा, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हो, भगवंताच्या राम आणि कृष्ण या दोन अवतारांचं नामस्मरण केलं की ज्ञानही पुष्ट होतं, वैराग्यही पुष्ट होतं आणि भक्तीही सुखी होऊन जाते महाराज. कारण राम अवतारात भगवंतांनी दुष्टांचा संहार केला, मर्यादेचं पालन केलं आणि कृष्ण अवतारामध्ये ज्ञान वाढवत केलं महाराज. गीता सांगितली श्रीकृष्ण अवतारामध्ये ज्ञान दिलं. उद्धवाला ज्ञान दिलं, अर्जुनाला ज्ञान दिलं, सर्व पांडवांना ज्ञान दिलं आणि त्यांच्या योगाने आपल्याला ज्ञान दिलं, नाही का? म्हणून कृष्ण अवतारात ज्ञान दिलं, राम अवतारात वैराग्य कसं असतं ते सांगितलं आणि संतांच्या स्वरूपामध्ये सुद्धा महाराज ते आपल्याला जगून दाखवलं. कारण ज्ञानोपाराय म्हणजे कोण? महाविष्णूंचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, नाही का? तुकोपाराय म्हणजे कोण? म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नहे दुजा. तुकोपाराय आणि विष्णू हे वेगवेगळे नाहीत. रामेश्वर भट्टांच्या अभंगामध्ये आहे. भगवंतांनीच आपल्याला वागून दाखवलं, नाही का? कसं वागावं, कसं जीवन करावं, कशी भक्ती करावी. आणि अशी भक्ती करत असताना महाराज भगवंताला कशी भक्ती आवडते? अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये
आणि माया संसाराची तसची राहावे हे विले अनंत तसची राहावे हेच थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय आपल्याला सांगतात की भगवंताला भक्ती आवडते, हीच भक्ती आवडते. आता बघा, हे ची म्हणला, ही भक्ती आवडते नाही म्हणलं, ची हा प्रत्यय लावला महाराज. व्याकरणामध्ये च किंवा ची हा प्रत्यय कुठे लागतो? जी गोष्ट एकमेव असते नाही का, हेच करा, हे करू नका. हेच करा म्हणजे काय? फक्त हेच करा, दुसरं काही करू नका महाराज. आणि हीच थोर भक्ती. भक्ती कशी आहे? थोर आहे महाराज. आणि ही देवाला आवडते. आता देवाला एक भक्ती आवडते म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या भक्त्या देवाला आवडत नाहीत. मग कोणती भक्ती आवडते देवाला? संकल्पावी माया संसाराची. ज्याला थोडस कन्फ्युजन असेल ना महाराज, तो एखादच म्हणता म्हणता म्हणून जातो संकल्पावी माया परमार्थाची, असं आहे का हो? आता संकल्पावी माया संसाराची म्हणजे काय? आपण जर थोडा विचार केला ना महाराज, अनेक प्रमाण आपल्याला माहित आहेत. हा जो संसार आहे, ज्याला संसार म्हटलंय महाराज, तो निव्वळ एक काय आहे म्हणतात? करावे हो, तर संसार हा संकल्पित आहे. जसा संकल्प केला तसा संसार आहे महाराज. मनोविज्ञान असं सांगतं बरं का, मनोविज्ञान असं सांगतं की आपण ज्या प्रकारची संकल्पना करतो ना महाराज, त्याच प्रकारचं हे जग आहे ते आपल्या आजूबाजूला तयार होत असतं, असं मनोविज्ञान सांगतं. प्रयोग करून बघा महाराज. रोज सकाळी उठायचं आणि असं म्हणायचं माझ्यासारखं दुःखी या संसारात कोणीच नाही. दिवसभर असंच म्हणायचं महाराज. 8 दिवसानंतर तुमच्यावर अशी परिस्थिती येईल महाराज, खरंच तुमच्यासारखं दुःखी कोणी नसेल. प्रयोग करून बघा एखादस, ठीक आहे. आणि एखादस असा प्रयोग करून बघा महाराज. सकाळी सकाळी उठायचं, भगवंताचं नामस्मरण करायचं आणि म्हणायचं भगवंताची कृपा माझ्या एवढी कोणावरच नसेल महाराज. वा वा, काय भगवंताची कृपा आहे महाराज. नाही का, मुलं चांगलं बोलत नाहीत, वा काय भगवंताची कृपा आहे. खरंच कृपा आहे महाराज. मुलं जर चांगले बोलले असते तर आपल्या संसारामध्ये किती लक्ष लागलं असतं. बरं आहे की तेवढंच भगवंताची आठवण येते. असं करून बघा महाराज. 7-8 दिवसानंतर तुमच्या आजूबाजूची परिस्थिती अशी असेल महाराज, तुमच्या एवढं सुखी जीवनात कोणीच नसेल. विठ्ठल विठ्ठल. हो, तर संसार हा संकल्पित आहे महाराज. आणि तत्वज्ञानाच्या दृष्टीने जर पाहिलं तर संसार हा सुरूच झालेला नाही महाराज. या संसाराचं मूळच कुठं आपल्याला सापडणार नाहीये. ठीक आहे. न रूपमस्येह तथोपलभ्यते नांतो न चादिर न च संप्रतिष्ठा. संसार कसा आहे? न रूप असे, याला कुठलंही रूप नाही महाराज. तथोपलभ्यते, तरी सुद्धा दिसायला लागते. न रूपमस्येह तथोपलभ्यते नांतो न चादिर न च संप्रतिष्ठा. संसाराला कुठलीही प्रतिष्ठा नाही महाराज. अशा प्रकारचा हा संसार आहे. आणि शरीरामध्ये जो आत्मा वसलेला आहे, जो आपला सर्वांचं स्वरूप आहे, त्या आत्म्याच्या ठिकाणी मन बुद्धी चित्त अहंकार हे जे आत्म्याचे 4 स्वरूप आहेत,
यांच्याद्वारे हा संसार कसा आहे महाराज संकल्पित केलेला आहे. उदाहरणार्थ आपण रात्री झोपल्यानंतर स्वप्न पडतं महाराज आपल्याला. स्वप्नामध्ये काय काय येतं? भरपूर काही येतं. आता प्रत्येक स्वप्न सांगण्यासारखी सुद्धा नसतात नाही का. उदाहरणादाखल घ्या, मला स्वप्न पडलं उदाहरणादाखल. आता तुमचं कशाला सांगू, माझं सांगतो मी नाही का. विठ्ठल विठ्ठल हो, उदाहरणादाखल घ्या. समजा मला स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये मी रेल्वे स्टेशनला गेलो महाराज. रेल्वे स्टेशनला गर्दाच्या गर्दा, नुसता गर्दाच्या गर्दा नाही का. अनाउन्सिंग व्हायली, यात्रीगण कृपया ध्यान दे, गाड़ी नंबर 1 2 3 4 5 प्लेटफॉर्म नंबर 2 पर आने वाली है. अशी अनाउन्सिंग व्हायली आणि गाडी आली. मी गाडीत बसलो महाराज. सांगा आता कोणीकडे जायचं, नांदेडकडे जायचं का संभाजीनगरकडे जायचं? सांगा पटकन, ना तर गाडी दुसरीकडेच जायची, पुन्हा गंगाखेडला जायची गाडी. बरं चला, आता आपण गेलो इकडे, चला सेलूकडे गेलो. संभाजीनगरकडे गेलो. सेलूच्या जवळपास सेलूचे काय प्रसिद्ध आहेत महाराज? चणे प्रसिद्ध आहेत. मग चण्यावाला गरमागरम चने लो, मसालेदार चने खाओगे तो फिर मांगोगे, चने लो चने. आला, आपण चणे घेतले, मी चणे घेतले, खाल्ले, पुढे गेलो आणि एवढ्यात असं झालं, अलार्म वाजला, मला जाग आली. विठ्ठल विठ्ठल मला अजून चणे खायचे होते, परंतु अलार्म वाजला आणि काय झालं, मला जाग आली. आता मी विचार करतोय महाराज, स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये रेल्वे स्टेशनवर एवढी गर्दी दिसू लागली, एवढे माणसं दिसू लागले. रेल्वेमध्ये बसलो, रेल्वेमध्ये एवढे माणसं होते. चण्यावाला आलो होतो, मी चणे खाऊ लागलो. मी असा विचार करू लागलो, महाराज एवढे सगळे माणसं गेले कुठं? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, मी असा विचार केला. आपण पण असा थोडा वेळ विचार करा महाराज. स्वप्नामध्ये दिसलेली एवढी गर्दी गेली कुठे? रेल्वे स्टेशन कुठे गेलं? रेल्वे कुठे गेली? चणे कुठे गेले? चणे विकणारा कुठे गेला? जशी मला जाग आली ना महाराज, एका सेकंदात सगळं काही नाहीस झालं महाराज. हा संसार सुद्धा तसाच आहे महाराज. कालचा दिवस परत येणार नाही. आता जे आपलं चालू आहे, कीर्तन करतोय, 10 सेकंदानंतर मागचा सेकंद नसेल महाराज. एवढा हा संसार कसा आहे महाराज? न रूपमस्येह तथोपलभ्यते, नांतो न चादिर न च संप्रतिष्ठा. असा हा संसार आहे. आणि संसार कसा आहे? संकल्पित आहे. आपण अभंगात आहोत. संसार कसा आहे महाराज? संकल्पित असा हा संसार आहे. आणि जर आपण संसाराच्या नादी लागलो महाराज, संसारामध्ये जेवढा गुंतलो तेवढे आपण काय होऊ? दुःखी प्राप्त होऊ, दुःखाला प्राप्त होऊ महाराज. हीच थोर भक्ती आवडते देवा आणि संकल्पावी माया संसाराची. संसार संकल्पित आहे आणि संसारामध्ये जेवढा आपण गुंतवलो महाराज, तेवढं आपल्याला दुःखाची प्राप्ती होईल. अनेक असे प्रमाण आहेत. संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिस तळमळ. हे खरं आहे का महाराज? खरंच आहे की हो? हातच्या कंगणाला आरशा कशाला म्हणतात ना, तसंच झालंय की नाही की? आपल्याच हातात बांगड्या आहेत नाही का? त्या बांगड्या बघण्यासाठी आरशात बघावं लागतंय का? संसारातलं दुःख प्राप्त होण्यासाठी प्रमाण देण्याची सुद्धा एवढी गरज नाही महाराज नाही का? तरी प्रमाण देव्या संतांनी सांगितलंय नाही का? दुःख पाहिलं तर केवढे पर्वत एवढं आणि सुख केवढे जवसा एवढं नाही का महाराज? परंतु याच्या उलट संतांचा जर संसार आपण पाहिला, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ही लोक नाही का महाराज? याचं कारण काय माहितीये का महाराज? आपला संसार दुःखाचा आहे आणि संतांचा संसार हा सुखाचा आहे. याचं कारण असं आहे महाराज की आपण लागलोय सुखाच्या मागे. आपण कशाच्या मागे लागलोय? सुखाच्या मागे लागलोय. आपल्याला हवंय सुख, परंतु ते मिळत नाहीये. आपल्याला हवाय मान,
पण तो आपल्याला मिळत नाहीये. हा, परंतु महाराज गंमत अशी आहे की सुख हे मिळवण्याची गोष्ट नाहीये. लक्ष देऊन ऐका बरं का, शब्दाकडे नीट लक्ष द्या. सुख हे मिळवण्याची गोष्ट नाहीये, मान हा मिळवण्याचा गोष्ट नाहीये. सुख हे वाटण्याची गोष्ट आहे, मान देण्याची गोष्ट आहे. तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल महाराज तर इतरांना सुख द्यायला सुरुवात करा. तुम्हाला जर मान पाहिजे असेल ना तर इतरांना मान द्यायला सुरू करा. कारण जो ज्या गोष्टीचा दाता असतो ना महाराज, त्याला त्या गोष्टीची काहीच कमी नसते. विठ्ठला विठ्ठला. शब्द तुमच्या लक्षात आले का? सुख हे वाटण्याची गोष्ट आहे, हा, आणि मान ही देण्याची गोष्ट आहे महाराज. आपण प्रसाद जर घ्यायला गेलो ना महाराज, हा, केवढा प्रसाद मिळतो आपल्याला, हा, आणि देताना पुढं जर परत मागितलं तर म्हणतात प्रसाद थोडाच असतो, नाही का? प्रसाद किती असतो? थोडाच देत असतात. परंतु आपण जर प्रसाद वाटायला लागलो ना महाराज, अख्खी टोपला आपल्याकडेच असते. पटलं का तुम्हाला? विठ्ठला विठ्ठला. गंमत अशी आहे की संसार करणं चुकीचं नाहीये महाराज, नाही का? असोनी संसारी, हा, पुढचं माहित आहे आपल्याला, परंतु मला एवढं सांगायचं की संत म्हणतात असोनी संसारी. हा, मला सध्या एवढं सांगायचं, संसारी असा काय कारण, काय हरकत नाही. हा, न लगे सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायणा. वनात जायची गरज नाही, घरात सुद्धा येतो. सांगतात तुकोबार आहे, ज्ञानेश्वर महाराज सुद्धा आपल्याला सांगतात संसार करणं चुकीचं नाहीये, परंतु संसारामध्ये ममता असणं चुकीचं आहे. हा, संकल्पावी माया संसाराची. माया हा शब्द, माया म्हणजे ममता, माया म्हणजे लगाव. संसारामध्ये आपली ममता कमी असावी महाराज. आणि ही ममता कमी करण्याला जर मदत कोण करत असेल तर माहितीये का महाराज, तर दुःख मदत करतं. कोण मदत करतं महाराज? दुःख मदत करतं. आपल्या सगळ्यांवर या दुःखाची एवढी कृपा आहे महाराज. विचार करा, जर दुःख नसतं महाराज, रावणाकडे काहीच दुःख नव्हतं महाराज, काहीच दुःख नाही. हा, सोन्याची लंका, आता किती घर सोन्याचे होते, किती चांदीचे होते, किती कशाचे होते. आता हे तुकोबारायांनी त्याचं फार छान वर्णन केलेलं आहे. तुम्ही वाचा, तुम्हाला नवल पडेल. आजकालचा एखादा, सगळ्या जगाचा जरी कोणी राजा झाला, एका देशाचा पंतप्रधान किंवा राष्ट्रपती सोडून द्या महाराज, त्याला सुद्धा तेवढं शक्य नाहीये. त्याला रावणाच्या एखाद्या शिपाया एवढं सुद्धा धन कमावणं शक्य नाही महाराज. एवढा रावण सुखी होता महाराज, कसलंच दुःख नव्हतं. कोणी त्याला उलटून बोलायला तयार नाही, कोणी त्याला नावबोट ठेवायला तयार नाही, कोणी त्याच्या समोर युद्ध करतो का म्हणून यायला तयार नाही. एवढं सुख महाराज त्याच्या समोर. काय झालं? स्वतःच्या मनानेच धोका दिला महाराज रावणाला. हा, सगळं जग आपलं वैरी झालं तरी चालतंय महाराज, स्वतःचं मन आपलं वैरी नसलं पाहिजे महाराज. हा, आणि सगळं जग जरी आपलं मित्र झालं, समजा सगळ्या जगातले प्राईम मिनिस्टर, सगळ्या जगातले राष्ट्रपती आपले मित्र झाले, तुम्ही ज्या बाजारात जाताल तिथं एसी लावली त्यांनी, जिथं चालताल तिथं कार्पेट अंथरलं महाराज. हा, तुम्हाला जिथं जायचंय तिथं लगेच गाडी मिळाली, तरी सुद्धा तुमचा फायदा नाही, तरी सुद्धा आपला फायदा नाही महाराज, जर आपलं मन आपला शत्रू असेल तर. मन एवं मनुष्यानाम कारण बंधन मोक्ष योहो. हे मनच माणसाचं बंधनाला सुद्धा कारण आहे आणि मोक्षाला सुद्धा कारण आहे महाराज. रावणाला काय झालं? मनाने धोका दिला महाराज. दोन गोष्टीने धोका दिला रावणाला, एक तर संगतीने आणि दुसरा मनाने. जर रावणानं शूर्पणखेचं ऐकलं नसतं महाराज, एवढा विनाश झालाच नसता. बरं, शूर्पणखेचं ऐकलं ते ऐकलं, नंतर स्वतःच्या मनाचं सुद्धा ऐकलं नसतं ना महाराज, एवढा विनाश झालाच नसता महाराज. रावणाला स्वतःच्या मनाने धोका दिला आणि पुढे सगळं रामायण आपल्याला माहिती आहे महाराज, नाही का?
म्हणून ही माया संसारामध्ये कमी असावी महाराज. म्हणून संकल्पावी माया संसाराची. आणि मग संसाराची एकदा माया कमी झाली की माणूस कसा जगतो? अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. महाराज, एकदा का संसाराची माया संकल्पित आहे असं कळालं की भक्त अशा अवस्थेला पोचतो महाराज की ठेविले अनंते तैसेची राहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान. आपण रोजच्या जीवनामध्ये महाराज जगत असताना अनेक प्रकारच्या अडचणी येतात आपल्याला, नाही का? आणि या अडचणींतून माणसाला दुःख होतं. थोडासा जर आपण विचार केला ना महाराज की दुःख का होतं, सर्वात मोठं दुःख असं म्हणतात गरिबीचं असतं. सर्वात मोठं दुःख कशाचं असतं? तर गरिबीचं असतं असं म्हणतात. परंतु गरिबी ही नुसती पैशाची गरिबी नसते महाराज. त्या जगद्गुरु शंकराचार्यांनी एक ग्रंथ लिहिला महाराज. त्या ग्रंथाचं नाव प्रश्नोत्तरी ग्रंथ. त्याच्यामध्ये काय महाराज की एका वाक्यामध्ये एक प्रश्न विचारला आणि दुसऱ्या वाक्यामध्ये त्याचं उत्तर दिलं. अशा प्रकारचा एक ग्रंथ जगद्गुरु शंकराचार्यांनी लिहिला आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक प्रश्न विचारला, कोवा दरिद्र, असा प्रश्न विचारला महाराज. नेमका दरिद्री कोण आहे? कोवा दरिद्र. आणि लगेच उत्तर दिलं महाराज शंकराचार्यांनी, विशाल तृष्णा. कोण दरिद्री म्हणले महाराज? ज्याच्याकडे विशाल तृष्णा आहे. तृष्णा म्हणजे भूक, तृष्णा म्हणजे तहान. आणि कशाची तहान? मला हे मिळावं, मला ते मिळावं, नाही का? एखाद्याच्या घरी गेलो, चांगली टीव्ही बघितली, आमच्याकडे पण अशी टीव्ही असावी, नाही का? एखाद्याच्या घरासमोर चांगली गाडी बघितली, आमच्याकडे पण अशी गाडी असावी. एखाद्याच्या मुलानं चांगले मार्क घेतले, माझ्या मुलाला सुद्धा असे मार्क मिळावेत, नाही का महाराज? तृष्णा वाढली, तृष्णा सगळी, नाही का? यालाच इच्छा म्हणा, यालाच काम म्हणा, नाही का? आणि काम क्रोध मोह विंचू चावला, तम घाम अंगासी आला, आणि त्यानं माझा प्राण चालला. आग ग ग ग ग ग ग ग, आग ग ग ग ग, काय मी करू, कुणाला सांगू, कुणाला सांगू? देवा रे देवा, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला हो. कशामुळे झालं महाराज? काम क्रोध मद मत्सर विंचू चावला, नाही का? एका एका प्राण्यामध्ये महाराज एका एका विकाराचं महत्व असते बरं का. नीट लक्ष देऊन ऐका. भुंगा असतो बघा, आपल्याला भुंगा माहितीये का? भुंगा असतो, त्या भुंग्याला सुगंध फार आवडत असतो महाराज. भुंगा काय करतो? जंगलामध्ये त्या सरोवरामध्ये महाराज कमळाचे फुलं उगवलेले असतात बरं का महाराज. कमळाचे फुलं उगवलेले असतात आणि त्याचा वास घेत 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 असा भुंगा तिथे जातो महाराज. आणि त्या कमळाच्या एकदम आतमध्ये जाऊन बसतो आणि त्याचा सुगंध घ्यायला लागतो. आणि असं होतं महाराज की दिवस मावळतो आणि ते जे कमळ आहे महाराज, ते जे कमळ आहे ते उमलतं, त्याच्या पाकळ्या बंद होतात आणि हा भुंगा मात्र काय करतो महाराज? मध्ये अडकून राहतो त्या कमळाच्या कळीमध्ये. आता थोडासा असा विचार करा महाराज, त्या भुंग्याच्या मनात दिवसभरामध्ये कधीच असा विचार आला नसेल का की आता खूप झाला, खूप आपण सुगंध घेतला, आता उडून जावं आपापल्या ठिकाणी? अनेकदा त्याच्या मनात विचार येतो महाराज. परंतु तो परत असा विचार करतो, ठीक आहे ना, 2 तास झाले, अजून एखादा तास, 3 तास झाले, अजून अर्धा तास, असे म्हणत म्हणत महाराज संध्याकाळ होते. बरं आता विचार करा, संध्याकाळ झाली, दिवस मावळला, भुंगा त्याच्यामध्ये अडकून आहे आणि आता विचार करा, कमळ तर काही उगवत नाही. दिवस सुरू होईपर्यंत, दुसऱ्या दिवशीपर्यंत
असा विचार करा महाराज, भुंग्याने जर ठरवलं तर कमळाला चिरून तो बाहेर येऊ शकत नाही का? आपल्याला माहितीये महाराज, भुंगे लाकडामध्ये काय करतात? घर करतात. भुंगे दगडामध्ये सुद्धा घर करतात महाराज. परंतु एवढा कोमल असा असणारा कमळ त्याला कुरतडला जात नाही. कशामुळे महाराज? मोहामुळे. मोहामुळे. हा, तो सुगंध आणखीन घ्यावा अशी इच्छा झाल्यामुळे. आणि काय होतं महाराज, की पहाटे पहाटे हत्ती येतात, कमळाची कळी तोडतात आणि खाऊन टाकतात महाराज. आणि त्या कमळासोबत तो भुंगा पण काय होतो? मरून जातो महाराज. विठ्ठल विठ्ठल. हो, कुठला विकार झाला महाराज? सुगंध. 5 ज्ञानेंद्रिय आहेत ना, 5 ज्ञानेंद्रियाचे 5 विकार. सुगंध घ्यायचा विकार झाला. त्यानंतर महाराज माकड आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जे माकडाचा खेळ करतात ना महाराज, माकडांचा खेळ करतात ना, त्यांना काय म्हणतात? मदारी म्हणतात. मदारी लोक माकडाला कसं पकडतात? आपण कधी ऐकलं असेल कथेमध्ये वगैरे. माकडाला कसं पकडतात महाराज? माकडाला फुटाणे फार आवडत असतात महाराज. अनेक माकडांना अनेक वस्तू आवडतात खायला महाराज. काही माकडांना तंबाखू आवडतो. माकडांचा विचार करतोय आपण. जे खाऊ नये ते आवडत असतं. माकडाला तंबाखू फार, सॉरी विठ्ठल विठ्ठल. हो, ते आपल्या जे बस स्टँड वगैरे असे स्थळ असतात ना महाराज, तिथे लिहिलेलं असतं धूम्रपान करणं मना आहे, नाही का? सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करू नये. हे फक्त लिहिण्यासाठीच असते महाराज, फक्त लिहिण्यासाठी असते. आणि त्याच्याच खाली पिचकाऱ्या मारलेल्या असतात. खूप मोठं दुर्दैव आहे महाराज, हे फार मोठं दुर्दैव आहे. आणि आपण काय म्हणतो माहितीये का? आपल्याला भारताला विकसित करायचं म्हणे, विकसित करायचं. असं कसं विकसित करणार हो महाराज? असं करायला लागलं मग ते कलर द्यायची गरजच नाही, नाही का? ह्याच कलरने सगळे रंगवा. व्यसन फार वाईट असतं बरं का महाराज. हे त्याला विचारा महाराज, ज्याच्या घरचं व्यसनामुळे कोणतरी दगावलंय. त्याला जाऊन विचारा व्यसन कसा असतो, दारू पिल्यानं काय होतं. आता हे कीर्तनात असं बोलल्या म्हणतात महाराज, तुम्ही अभंग सोडला बरं का? अभंग सोडला नाही हो. संकल्पावी माया संसाराची. आता संसाराची माया संकल्पावी, मग तंबाखू दारूची का ठेवावी काय? विठ्ठल विठ्ठल. हो, आपण माकडाकडे जाऊयात सर. माकडाला फुटाणे फार आवडत असतात महाराज. आणि हे त्या कोणाला माहितीये? मदारीलाच. काय म्हणतात त्याला? मदारीच ना. त्या मदारीला चांगलं माहिती असतं की माकडाला काय आवडतं. ठीक आहे, मग तो मदारी काय करतो? ज्या ठिकाणी माकडं जास्त दिसतात ना महाराज, त्या ठिकाणी जमिनीमध्ये खड्डा करतात. त्या खड्ड्यामध्ये एक घागर ठेवतात महाराज. घागर आपल्या सर्वांना माहितीये, त्याचं तोंड केवढूच असतं, एवढूच असते, मग खालून मोठी घागर असते. ते घागर रवतात महाराज. आणि त्या माकडं बघतील अशा प्रकारे त्या घागरीमध्ये फुटाणे टाकतात महाराज. आणि थोडस लपून बसतात मदारी लोक. माकड तिथं जातात आणि एक माकड काय करतं? त्या घागरीमध्ये हात टाकतं, मुठी भरून फुटाणे घेतं महाराज आणि हात वरी काढायचा प्रयत्न करतं. मुठ बंद असल्यामुळे आणि घागरीचं तोंड लहान असल्यामुळे त्याचा हात काय बाहेर निघत नाही महाराज. हात बाहेर निघत नाही महाराज. खूप प्रयत्न करतो, दुसरा हात आपटतो जोरजोरात. हात काऊन बाहेर निघाला, मला इथून सुटायचंय. दोन्ही पाय आपटतो महाराज. एवढंच काय महाराज, डबल सिंगल सगळं काही त्या ठिकाणी करून घेतो. परंतु ज्या हाताची मूठ त्यानं बांधलेली आहे ना महाराज, तो हात काही सोडत नाही. आणि दमला, थकला की नेमकं मदारी तिथे येतून त्याला उचलून घेऊन जातो महाराज. कोणता विकार झाला महाराज? जिभेचा विकार झाला. आता ऐका महाराज, आपण लाईटच्या अवतीभोवती फिरणारे ते किडे बघतो महाराज. जिथं आग वगैरे लावली आपण, मेणबत्ती लावले किंवा काही आहे, तिथे ते किडे बघतो आपण. त्यांना रूप बघण्याची फार काय असते, तो विकार त्यांचा प्रबळ असतो. हत्तीमध्ये सुद्धा नाही, त्या किड्यांमध्ये काय असतो, रूप बघण्याचा फार तो विकार प्रबळ असतो.
ते असं विचारच करत नाहीत महाराज की समोर काय आहे, अग्नी आहे आणि अग्नीमध्ये जाऊन आपण काय होऊ महाराज, जळून जाऊ, मरून जाऊ, असा विचारच करत नाहीत. आणि आता हत्तीचा ऐका महाराज, अनेक हत्ती असे पण असतात महाराज, अनेक जण हत्ती सुद्धा असतात नाही का. हत्तीला कसं पकडतात सर्कसवाले लोक, असा मोठा एक खड्डा करतात महाराज, खूप खोल असा खड्डा करतात आणि त्या खड्ड्याच्या पलीकडे एक गवताची हत्ती उभी करतात महाराज, एकदम हुबेहूब दिसणारी गवताची बनलेली हत्तीन उभी करतात महाराज. आणि जसा हत्ती तिकडून यायला लागतो त्याला स्पर्शाचा रोग असतो महाराज. हत्तीन पलीकडे बघतो आणि स्पर्श करण्याचा मोह आवरत नाही म्हणून जातो आणि खड्ड्यात पडतो महाराज. त्याला 10-15 दिवस काय करतात, उपाशी ठेवतात महाराज, अन्न देत नाहीत, काही नाही. आणि तो एकदा दुर्बळ झाला की त्याच्यावर जाळं टाकून काय करतात महाराज, त्याला पकडतात. अशा प्रकारे महाराज योग वाशिष्ठ महारामायणामध्ये वशिष्ठ महामुनी श्री रामचंद्रजींना असं सांगतात की हे रामचंद्रजी, ह्या एका जीवामध्ये एका विकाराचं प्रबळत्व असतं आणि हे अशा प्रकारे फसतात. परंतु मनुष्याच्या ठिकाणी 5ही विकार प्रबळ आहेत महाराज. मनुष्याच्या ठिकाणी 5ही विकार प्रबळ आहेत. आपल्याला चांगलं खावं सुद्धा वाटतं, चांगलं ऐकावं सुद्धा वाटतं. त्या हरणाला बासरी वाजून काय करतात, मोहात पाडतात आणि शिकारी पकडतात महाराज. आपल्याला तो सुद्धा रोग आहे, आपल्याला जिवेचा सुद्धा रोग आहे, आपल्याला स्पर्शाचा सुद्धा रोग आहे, आपल्याला पाहण्याचा सुद्धा रोग आहे महाराज. आणि सगळ्यात जर आपल्यामध्ये प्रबळ कोण असेल महाराज, तर डोळे सगळ्यात जास्त प्रबळ आहेत. कुठलाही विकार जर आपल्यामध्ये आत यायचा झाला महाराज, पहिलं काम डोळे करतात. म्हणून संतांनी पहिलं काही जर प्रार्थना केली असेल, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रुखमाईच्या पती सोयरिया, नाही का, राहो आता हेची ध्यान, डोळा मन लंपट, नाही का. एकदा डोळ्याने आम्ही जर पाहिलं महाराज दुसरं काही, तर मात्र आमचं मन लंपट व्हायला वेळ नाही लागणार महाराज, नाही का. असे महाराज विकार आपल्यामध्ये असतात. आणि ह्या विकारांची असलेली तृष्णा, आपण परत इथे आलो, कोवा दरिद्र विशाल तृष्णा, आणि या विकारांची असलेली तृष्णा आपल्याला दुःख देते महाराज. ह्या काम क्रोध मोह मद मत्सर रूपी विंचू आपल्याला चावल्यामुळे आपली काय झाली महाराज, रात्रंदिवस तळमळ. आणि महाराज हे जर आपल्याला नको असेल, ही आपली तृष्णा वाढू नये असं आपल्याला वाटत असेल महाराज, तर काय करावं लागेल, तर तप करावं लागेल. तप म्हणजे काय, उपवास करणे. उपवासाच्या दिवशी आता अनेक जण असतात महाराज, त्यांचा उपवास पाहून ज्यांना उपवास धरण्यामध्ये श्रद्धा नाही अशा लोकांना सुद्धा उपवास धरावा असा वाटेल, एवढं खातात. त्यांच्याकडे बघून दुसऱ्यालाही वाटेल की आपण सुद्धा उपवास करावा. नाही, थोडा दिवस तरी, एक दिवस का होईना, आपण थोडस जिवेची जी खाण्याची जी विकार आहे महाराज, त्याच्यापासून थोडस दूर राहायचं, भगवंताचं भजन करायचं. या उपयोगानं काय करावा महाराज, आपण उपवास करावा. आणि दुसरं तप असं आहे, सर्वात मोठं तप काय असेल, सर्वात मोठा योग कोणता असेल महाराज, की समत्वम योगम उच्चते, म्हणजे सुख दुःखात सम राहणे, मान अपमानात सम राहणे. म्हणजेच कसं राहणे, की ठेविले अनंती तैसेची राहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान. विठ्ठल विठ्ठल. हो, किती वाजेपर्यंत चालू द्यायचं सांगा. 1:30 वाजेपर्यंत, 1:30 वाजेपर्यंत, 1:30 वाजेपर्यंत चालेल. 5-10 मिनिटं अजून. विठ्ठल विठ्ठल. महाराज खरं सांगायचं झालं तर माझी कीर्तनाची काहीच तयारी नव्हती बरं का. काल मला कळालं आणि अचानकपणे
काहीच तयारी झाली नाही खरं सांगायचं तर. त्याच्यामुळे मी अभंग सुद्धा लिहून आणलाय. हा, परंतु संतांची अशी कृपा असते महाराज, बोलायला लागले की माणूस बोलत जात नाही का. सद्गुरुदेवांची अशी कृपा आहे. कारण कारण भावे विन देव न कळणी संदेह, आणि गुरुविन अनुभव कैसा कळे. हा, सद्गुरुदेवांच्या कृपेशिवाय बोलणं शक्यच नाहीये महाराज. त्याच्यामुळं जेवढं सुचतंय तेवढं मी बोलतोय. आणि आता मी शेवटी आपण काय करूया, थोडीशी आपण जे आतापर्यंत विषय चालू होता, हा, गाडी अर्ध्यापर्यंत थांबवता येते का महाराज. हा, त्याला तिथपर्यंत न्यावं लागेल जिथपर्यंत आपल्याला जायचंय तिथपर्यंत. म्हणून थोडंसं धावता आता मी तुमच्या समोर थोडंसं चिंतन ठेवतो महाराज, जेवढं मला सुचेल, आणि शेवटापर्यंत आपण जाऊयात. महाराज, आपण आतापर्यंत असं चिंतन केलं महाराज की ठेविले अनंती तैसेचे राहावे म्हणजे काय नेमकं. हा, सुख दुःखात सम राहणे, पांडुरंगानं ठेवलं तसं राहायचं. हा, जास्त तृष्णा येऊ द्यायची नाही. हे तुम्हाला आम्हाला सर्वांना महत्वाचं आहे. का महत्वाचं आहे महाराज. कारण आपल्याला तप करावं लागेल, आणि तप केल्यानंतरच भक्ती पुष्ट होईल, तप केल्यानंतरच ज्ञान आणि वैराग्य पुष्ट होईल, आणि आपण पांडुरंगाच्या दिशेने जाऊ. आणि आपल्याला आशा आहे सुखाची. आणि खरं सुखरूप कोण आहे, तर सुखरूप ऐसे दुजा कोण पाहे, माझ्या पांडुरंगाविना, माझ्या पांडुरंगाशिवाय नाही का. जे काही असेल, माझ्या पांडुरंगाशिवाय सुखरूप असं कोण आहे. आणि पांडुरंगापर्यंत जर जायचं असेल ना महाराज, तर एवढं मात्र करावं लागेल. अजून काय करावं लागेल, आपल्या जीवनामध्ये जे काही येईल ते भगवंताच्या पायामध्ये काय करावं लागेल महाराज, वाहून द्यावं लागेल. सुख आलं तुझी मर्जी, दुःख आलं तुझी मर्जी, जब करो जो भी करो अर्पण करो भगवान को. चांगलं करा वाईट करा, भगवंताला अर्पण करा महाराज. आणि भगवंताला आपण प्रार्थना केली पाहिजे महाराज, पांडुरंगा, आमच्यामध्ये काही ज्ञान नाही हो, आमच्यामध्ये वैराग्य सुद्धा नाही, आम्हाला कशी भक्ती करावी ते सुद्धा कळत नाही, परंतु आम्ही जे काही करतोय ना महाराज, तुमच्या कृपेशिवाय आमच्याच्यानं होऊ शकत नाही. तुम्हीच आमच्यावर कृपा करा. याला म्हणतात समर्पण भक्ती. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. नाही का महाराज. आपल्यामध्ये जे उद्वेग असेल, जे दुःख असेल, ते भगवंताला वाहून द्यावं. भगवंताच्या पायावर, पांडुरंगावर, महादेवावर आपण पुष्प वाहत असतो महाराज, तसं आपल्या जीवनातलं सगळं काही त्यांना वाहून द्यावं महाराज. आणि जे काही दुःख आपल्या वाटेला येते ते फक्त आणि फक्त आपल्या प्रारब्धाचे भोग आहेत असं समजून वाहावं महाराज. असं समजून त्याला भोगत राहावं. प्रारब्धाचे सुद्धा 3 प्रकार असतात. मंद प्रारब्ध, तीव्र प्रारब्ध, तर तीव्र प्रारब्ध. याच्यामध्ये मंद आणि तीव्र प्रारब्ध हे भगवंताचं भजन केल्यानंतर महाराज कमी होतात, परंतु तर तीव्र प्रारब्ध जे असतं महाराज, ते आपल्याला भोगावंच लागतं बरं का. त्यामुळे महाराज जे काही आहे भगवंताची कृपा आहे, आणि भगवंताच्या कृपेची प्रतीक्षा कधी करायची नाही महाराज. भगवंताच्या कृपेची आता पांडुरंग कृपा करेल, आता संत कृपा करतील, याची प्रतीक्षा कधी करायची नसते महाराज. भगवंताच्या कृपेची समीक्षा करायची असते. आपल्या जीवनात जे आहे तीच भगवंताची कृपा आहे. दुःख आहे भगवंताची कृपा आहे, सुख आहे भगवंताची कृपा आहे महाराज. तुकोबारांच्या जीवनामध्ये एक प्रसंग सांगतो महाराज, तुकोबारांच्या जीवनातला, आणि आपल्या सेवेला पूर्ण विराम देतो महाराज. तुकोबारांचं जीवन कसं होतं या बाबतीमध्ये अनेक प्रसंग आहेत महाराज, परंतु वैकुंठवासी बाबा महाराज सातारकर यांच्या कीर्तनामध्ये ऐकलेला एक प्रसंग मी आपल्या समोर ठेवतो महाराज, तुकोबारांच्या जीवनातला. आता तुकोबाराय पांडुरंगाशी एकरूप होऊन भजन करायचे, भंडारा माळावरती भजन करायचे, आणि त्यांचं हे भजन महाराज देहू गावातल्या अनेकांना आवडायचं नाही. चांगले लोक म्हणले की त्यांच्यावर नजर ठेवणारे वाईट लोक आलेच नाही का. नाण्याच्या 2 बाजू असतात ना, त्या प्रकारे अशा लोकांना महाराज आवडायचं नाही. आणि एकदा काय झालं की अशा लोकांनी, दुष्ट लोकांनी षडयंत्र केलं महाराज, आणि एका स्त्रीला त्या ठिकाणी उभं केलं. त्या स्त्रीला गावात पाठवलं, आणि सगळ्या गावामध्ये आरडाओरडा झाला महाराज की ही स्त्री काय आहे, गरोदर आहे,
आणि असं म्हणते की याला कारण तुकोबाराय आहेत. गावामध्ये अशी चर्चा झाली महाराज, याला कारण आहे तुकोबाराय. याला कोण कारण आहे? तुकोबाराय. आणि गावामध्ये महाराज सभा भरली, पंचायत सभा, न्याय सभा भरली महाराज. तुकोबारायांचा न्याय करायचा. हा, आपल्या या देशाचं आधीपासून असं दुर्भाग्य महाराज की दुष्टांसाठी न्याय लवकर भेटतो, परंतु संत सज्जनांसाठी न्याय मिळत नाही महाराज. न्यायालयाची म्हणा, आता न्यायालयावर हे असं बोट उगारव नाहीये, परंतु हे सत्यता आहे महाराज. आता सुद्धा तीच सत्यता आहे. संतांना न्याय मिळत नाही महाराज लवकर. दुर्जनांना काही न करून सुद्धा, म्हणजे सगळं काही करून सुद्धा त्यांना काय मिळेल? बेल मिळेल, निर्दोष सुटका मिळेल, परंतु संतांना कधीच आतापर्यंत भेटलं नाही महाराज. माझ्या ज्ञानोबारायांचे आईबाप महाराज न केलेल्या गुन्ह्यासाठी देहांत प्रायश्चित घ्यावं लागलं महाराज. काय अवस्था असेल हो त्या 4 लेकरांची. आईबापांनी देहांत प्रायश्चित घ्यावं. मुक्ता 9 महिन्याची आहे महाराज. काय अवस्था असेल? तुकोबारायांच्या घरच्यांची काय अवस्था असेल महाराज त्यावेळेस? तुकोबारायांच्या पत्नीची, तुकोबारायांच्या लहान लेकरांची महाराज, की आपल्या वडिलांवर असा आरोप ठेवला जातोय. तुकोबाराय भजन करत होते महाराज. तेवढ्यात तिथं जाऊन एकाने सांगितलं, तुकोबाराय तुमच्यासाठी न्याय व्यवस्था, न्याय सभा भरली, चला. तुकोबारायांना तिथं नेण्यात आलं महाराज. आणि पंचांनी तुकोबारांना विचारलं, तुकोबाराय याला तुम्ही कारण आहात का हो? आता तुकोबारायांची दृष्टी परमात्म्यावर आहे महाराज. लक्षात द्या बरं का, तुकोबारायांची दृष्टी परमात्म्यावर आहे. तुकोबाराय सर्वा घटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. हा ज्ञानोबारायांचा जो सिद्धांत आहे तो तुकोबारायांच्या आतमध्ये ठसलेला महाराज. सर्व जीवांमध्ये तोच एक पांडुरंग आहे. माझ्यात काय, त्या महिलेत काय, पंचात काय, न्यायाधीशात काय, सर्वीकडे माझाच तो परमात्मा वसलेला आहे महाराज. तुकोबाराय म्हणले, याच काय जगामध्ये जे काही घडतंय ना महाराज, त्याचं कारण मीच आहे. तुकोबारायांची दृष्टी त्या परब्रह्म परमात्म्यात होती, आत्म्याकडे होती महाराज. परंतु या अज्ञानी लोकांना काय कळावं तुकोबारायांचं ज्ञान काय होतं ते. आणि तुकोबारायांवर महाराज निर्दोष तुकोबारायांना दोषी मानण्यात आलं महाराज. आणि तुकोबारायांना काय शिक्षा द्यावी तर महाराज गाढवावर उलट बसवलं महाराज तुकोबारायांना. गळ्यामध्ये चपलांच्या माळा टाकल्या महाराज. तोंडाला काळं फासलं महाराज. आणि गावभर तुकोबारायांची धिंड काढण्यात आली महाराज. गावभर तुकोबारायांची धिंड काढण्यात आली, परंतु तुकोबारायांच्या मुखावर, तुकोबारायांच्या चेहऱ्यावर एवढी सुद्धा दुःखाची लकीर नव्हती महाराज. हे आपल्याला शिकायचं बरं का महाराज. ठेविले अनंती तसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तुकोबाराय बोलत नाहीत महाराज, तुकोबाराय वागून दाखवतात आपल्याला. तुकोबारांच्या तोंडाला काळं फासलेलं आहे, गळ्यामध्ये चपलांच्या माळा टाकलेल्या आहेत, गाढवावर उलट बसवलेलं आहे. आणि ही वार्ता त्यांच्या घरी गेली महाराज. आणि जिजाऊ आऊसाहेब त्यांची भक्ती किती थोर महाराज, विरुद्ध भक्ती, परंतु देवावर अधिकार नाही का. आईसाहेब बोलल्या, हे नक्की त्या पांडुरंगाचं काम असेल म्हणल्या. त्यांनाही माहित होतं तुकोबारायांची काय भक्ती आहे. ठेविले अनंती तैशीची राहावे, नाही का. कोणाचं काम आहे मग त्याचं, नाही तर कोणाचं काम आहे. हा, मग घराजवळ जे मंदिर होतं महाराज, जिजाऊ आऊसाहेब पांडुरंगा पुढे गेल्या आणि पांडुरंगाला शिव्या द्यायला लागल्या महाराज. हा, माझा नवरा आधीच म्हणले तुमच्या नादी लागून वेडा झाला होता आणि त्याच्या नशिबात तू असं ठेवलंस का म्हणले. आणि जिजाऊ आऊसाहेबांची ही हाक ऐकली पांडुरंगाने. आणि तेवढ्यात तिकडं काय झालं महाराज, गाढवाचा घोडा झाला, चपलांचे सुगंधित पुष्प झाले महाराज. आणि तुकोबारायांचा जी धिंड होती महाराज त्याचं रूपांतर मिरवणुकीत झालं महाराज. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो. आणि महाराज त्या महिलेला सुद्धा
आपली चूक कळाली महाराज, तिने सुद्धा सांगितलं नाही, यांनी असं सांगितलं होतं आणि मी तुकोबारायांवर काय केला, खोटा आरोप केला. आणि असं म्हणतात महाराज की सच को आच नहीं होती और दुःख को पैर नहीं होते. हा, खरं कधी लपू शकत नाही आणि दुःख कधी गावभर फिरू शकत नाही महाराज. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो, म्हणून तुकोबाराय महाराज शेवटी असं आपल्याला सांगतायत की तुका म्हणे घालू तयावरी भार आणि वाहू हा संसार देवापायी. हा सर्व संसार आपण देवापायी वाहून करावा, मगच आपल्याला असं म्हणता येईल की असोनी संसारी जिव्हे वेगू करी आणि वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. अशा प्रकारे महाराज जेवढं काही माझ्या पात्रात बसलं तेवढी गुरुदेवांची कृपा, संतांची कृपा मी आपल्या समोर ठेवू शकलो महाराज. यात जर काही चुकीचे शब्द गेले असतील ते मी तुमचा लहान बाळ असं समजून मला माफ करा महाराज, आपल्या पदरात घ्या. आणि जर काही चांगलं वाटलं असेल तो सद्गुरुदेवांचा कृपा प्रसाद आहे.